नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, प्रियाच्या रूममधील व्हिडिओमुळे इथे प्रिया तन्वी नसल्याचा खुलासा होताच अर्जुनने प्रियाला टाकलं जेलमध्ये. आणि त्याचबरोबर डिटेक्टिव्ह सायलीने प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणताच इथे पूर्णाजीने सायलीला सुभेदारांच्या सुनेचे अधिकार दिलेले असतात. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने इथे प्रियाचा खोटारडेपणा आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि तिची रवानगी जेलमध्ये होणार आहे, हे सविस्तरपणे आपण बघूया. तर आपण बघितलं, इथे प्रियाचा खोटारडेपणा दिवसेंदिवस हा वाढतच चाललेला आहे. पण अर्जुन आणि सायली हे दोघे जण आता साक्षी विरोधात पुरावे तर गोळा करतच असतात, पण आता प्रियाच्या विरोधात सुद्धा त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते. आणि आजचा भाग बघाल तर इथे पूर्णाजीने प्रियाला शिरा बनवायला सांगितलेला असतो, पण प्रिया गेलेली असते महिपतकडे इथे आता पार्टीमध्ये एन्जॉय करायला. तेव्हा पूर्णाजीला आता शिरा बनवायचा आहे ही गोष्ट प्रिया पूर्णपणे विसरून गेलेली असते. त्यामुळे इथे पूर्णाजीने सुद्धा लहान मुलांसारखा हट्ट केलेला असतो की काहीही झालं तरीसुद्धा जोपर्यंत तन्वी येत नाही आणि ती मला तिच्या हाताने शिरा बनवून खायला देत नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही आहे. तेव्हा इथे सगळेजण आता प्रियाची वाट बघत असतात, पण प्रिया मात्र इथे आता महिपत आणि नागराज बरोबर आता एन्जॉय करत असते, नाचत असते. आणि ज्या वेळेला इथे प्रिया भानावरती येते तेव्हा ती म्हणते की त्या म्हातारीला मला शिरा बनवून द्यायचा होता, कारण मी तिथे चांगल्या सुनेचं नाटक करते ना. जर मी तिथे गेले नाही आणि तिला शिरा बनवून दिला नाही तर कदाचित माझं हे चांगल्या सुनेचं जे काही नाटक सुरू आहे ना ते बंद पडेल आणि सगळेजण माझ्यावरती संशय घेतील. त्यामुळे आता जोपर्यंत साक्षीची केस संपत नाही तोपर्यंत तरी मला सगळ्यांबरोबर गोड गोड बोलावंच लागणार आहे. तेव्हा इकडे सायलीला ते बघवत नाही. सायली म्हणते मी पूर्णाजींसाठी आता शिरा बनवते आणि सायलीने बनवलेला शिरा ती आता घेऊन जाणार. तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि सायलीच्या हातातून शिरा खेचून घेते आणि म्हणते की पूर्णाजीच्या समोर तू जाऊ नकोस, तू बनवलेला शिरा पूर्णाजी कधीच खाणार नाही, तुला माहिती आहे ना. तेव्हा हा शिरा मी घेऊन जाते असं आता प्रिया म्हणते आणि इथे सायलीच्या हातातून शिरा खेचून पूर्णाजीला नेऊन देते. पूर्णाजीने एक घास खाताच तिने बरोबर ओळखलेलं असतं की हा शिरा सायलीने बनवलेला आहे. पण प्रिया लगेचच नाटक करते आणि म्हणते की पूर्णाजी, शिरा कसा झालाय, अगदी आईच्या हातची चव आहे की नाही. तेव्हा इथे पूर्णाजीला आता वाटतं की बरोबर आहे, इथे तन्वी ही तर प्रतिमाची मुलगी आहे, त्याच्यामुळे प्रतिमाच्या हातची चव ही मुलीच्या हातामध्ये उतरली असेल. तर इकडे आता सायलीने शिरा बनवलेला असतो, पण इथे प्रिया खोटारडेपणा करते आणि पूर्णाजीला म्हणते की हा शिरा मी बनवलेला आहे. त्यामुळे इथे पूर्णाजीने पोटभर तो शिरा खाल्लेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक गोष्ट, अजून एक खोटारडेपणा प्रियाचा सायलीच्या समोर येतो. ती इकडे आता प्रतिमाला भेटायला किल्लेदारांच्या घरी गेलेलीच नसते, ती महिपतकडे गेलेली असते. पण जेव्हा इथे सुमनचा फोन येतो, सुमन आणि प्रतिमाचं बोलणं होतं की आपण निदान आता प्रियाला आणि अश्विनला दोघांना आपल्या घरी जेवायला बोलूया, म्हणजे मांडव परतनीचा जो काही विधी असतो तो आपल्याला पूर्ण करता येईल. रविराज भाऊजी घरात नसताना आपण त्या दोघांना बोलावलं पाहिजे ना. तेव्हा इकडे आता सुमनने फोन केलेला असतो प्रियाबरोबर बोलायला. तेव्हा इकडे प्रियाला आता अश्विन म्हणतो की फोन स्पीकरवरती टाक, कारण सगळेजण जेवायला बसलेले असतात. फोन स्पीकरवरती टाकल्यानंतर सुमन म्हणत असते, तन्वी तू आम्हाला विसरलीस ना, लग्न झाल्यापासून तू आम्हाला भेटायलाच आलेली नाही आहेस. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते, अगं असं काय करते सुमन काकी, मगाशी तर येऊन गेले ना, आईला भेटले मी. आता प्रियाला माहिती नसतं की तिथेच प्रतिमा बसलेली आहे. प्रतिमा म्हणते नाही नाही, तन्वी कधी आली होती, मी तर घरामध्येच होते ना. तेव्हा इकडे प्रिया लगेचच नाटक करते आणि म्हणते, आई अगं असं काय करतेस, मी मगाशी नाही का आले होते तुझ्याकडे, मी तुला म्हणाले की मला पूर्णाजीसाठी शिरा बनवायचा आहे, तेव्हा तुझ्याकडून रेसिपीसुद्धा शिकले होते, तुला मी घट्ट मिठी मारली होती. हे सगळं आता प्रिया नाटक करते. प्रतिमा म्हणते नाही नाही, माझ्या कसं लक्षात नाही, तू नव्हती आलीस तन्वी, बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आहेत, मी जी जी कामं केली ती सगळी कामं आता प्रतिमा इथे प्रियाला सांगते. तेव्हा प्रिया म्हणते, आई छोट्या छोट्या गोष्टी तुझ्या लक्षात आहेत आणि एवढी मोठी व्यक्ती तुला भेटायला आली होती, हे कसं तुझ्या लक्षात नाही आहे, गोळ्या औषधं वेळेवरती घेतेस ना. तर इकडे प्रिया खोटं बोलत असते हे सायलीच्या लक्षात येतं. प्रतिमा विनाकारण पॅनिक होते. तेव्हा सायली तिच्या हातातून फोन खेचून घेते आणि म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही शांत व्हा बरं,
माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, सगळं काही लक्षात आहे तुमच्या. इथे या तन्वीच्याच काही गोष्टी लक्षात नसतील असं आता सायली म्हणते आणि फोन ठेवायला सांगते. कारण सायलीला बरोबर माहिती असतं प्रिया इथे पकडली जाऊ नये म्हणून ती आता सगळ्यांसमोर प्रतिमा आत्यांना आजारी पाडते. त्यांच्यावरती ती खोटा आरोप करते की तिला काही आठवत नाही आहे आणि स्वतः मात्र करून सवरून इथे नामानिराळी राहते. तेव्हा इथे सायली आता आपल्या रूममध्ये जाते आणि विचार करत असते की प्रिया किती खोटं बोलते, माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळते. पूर्णाजीला सांगितलं की मी शिरा बनवलाय, तिने पैसे घेतले आणि त्याचबरोबर माझ्या आईच्या हातची चव उतरली आहे ना असं सुद्धा म्हणते. तेव्हा इथे पूर्णाजींच्या भावनांशी खेळते, आईंच्या भावनांचा अनादर करते आणि इकडे तर प्रतिमा आत्यांना ती आता सरळ सरळ आजारी पाडण्याचं काम करते. आता कुठेतरी प्रियाच्या या खोटाडेपणाला आळा बसला पाहिजे. तेव्हा सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते. सायलीला आठवतं की इथे अर्जुन आणि सायलीवरती जेव्हा प्रियाला संशय आलेला असतो तेव्हा त्यांच्या रूममध्ये त्यांनी मोबाईल ठेवलेला असतो, अस्मिता आणि प्रियाने. तेव्हा इथे सायली एक आयडिया करते, ती सुद्धा प्रियाच्या रूममध्ये जाऊन आता एक मोबाईल लावून ठेवते. त्याच्यामध्ये ती व्हिडिओ चालू करून ठेवते, कारण त्याच्यामध्ये प्रिया जे काही बोलते, जशी वागते, सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल. आणि सायलीला आता हे सुद्धा बघायचं असतं की दामिनी देशमुख आता नवीन वकील आहे, तेव्हा प्रिया कशा पद्धतीने त्यांना मदत करते, महिपतबरोबर कशा पद्धतीचं बोलणं होतं आहे, हे सगळं आता सायलीला सुद्धा माहिती करून घ्यायचं असतं. म्हणजे आता प्रिया त्या घरामध्ये राहून अर्जुन आणि सायली साक्षीच्या विरोधात काय पुरावे गोळा करतायत हे जसं ती शोधण्याचा प्रयत्न करते, तसंच इथे सायली आता प्रिया आणि तिच्या टीममध्ये नक्की काय बोलणं होतं आहे हे सुद्धा ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिने आता मोबाईलमध्ये इथे व्हिडिओ सुरू करून ठेवलेला असतो आणि त्याचबरोबर मोबाईल फ्लाईट मोडवरती ठेवलेला असतो, जेणेकरून फोन आणि मेसेजेस त्याच्यावरती येता कामा नये. आणि इथे सायलीने आता खूपच जास्त हुशार बुद्धीने इथे आता व्यवस्थितरित्या अशा अँगलमध्ये मोबाईल ठेवलेला असतो, जेणेकरून प्रियाचं सगळं वागणं बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं पाहिजे. तेव्हा इथे सायली मोबाईल ठेवून आता बाहेर येणार, तेव्हा प्रिया तिला बघताना म्हणते, तू इथे काय करतेस? तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते, मी इथे काय करते म्हणजे? तू आमच्या रूममध्ये कशी जेव्हा हवं तेव्हा येतेस, मग मी तुझ्या रूममध्ये आले तर एवढं काय बिघडलं गं? तेव्हा इकडे सायली म्हणते, अगं तुला माहिती नसेल पण इथे आहे ना, आम्ही प्रत्येक रूममध्ये ना धूप फिरवत असतो. तुला तर माहिती नसेल, मी संपूर्ण रूममध्ये सगळ्या रूममध्ये मी धूप फिरवत असते. तेव्हा इकडे आता प्रियाला ती थातूरमातूर उत्तरं तिच्या भाषेत देते आणि तिथून बाहेर पडते. पण प्रेक्षकांनो, प्रियासुद्धा खूपच जास्त हुशार, ती आता घाबरलेली असते. ती म्हणते, ही सायली माझ्या रूममध्ये कधीच येत नाही, पण आत्ताच का आली? हिला माझ्यावरती संशय आलाय का? माझ्या रूममध्ये काही शोधायला तर आली नव्हती ना? तेव्हा प्रिया आता आजूबाजूला बघत असते, पण सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागी असतात. तेव्हा प्रिया म्हणते, पण ही माझ्या रूममध्ये आली तरी हिला काय भेटणार आहे? कारण माझ्याकडे तर काही पुरावे वगैरे सुद्धा नाही आहेत. यांच्या रूममध्ये पुरावे असतात म्हणून मला जावं लागतं, पण माझ्या रूममध्ये येऊन ह्या बावलट सायलीला मिळणार तरी काय आहे? तरीसुद्धा इथे प्रिया घाबरते आणि ती आता इथे एक मूर्खपणा करते. ती नागोबाला फोन करते, नागराजला फोन करते आणि म्हणत असतात की नागराज काका, तुम्हाला माहिती आहे का, ही सायली आहे ना माझ्या रूममध्ये आली होती. तेव्हा नागराज म्हणतो, हा मग काय झालं, कशाला आली होती? तेव्हा प्रिया म्हणते की मला नाही माहिती, रूममध्ये आली होती आणि मी तिला पकडल्यानंतर मला म्हणाली की मी रूममध्ये सगळ्या धूप फिरवत असते, तुला माहिती नाही कारण तू ही कामं कधी करत नाहीस ना, म्हणून तू आत्ताच आली आहेस गं. मी 2 वर्ष या घरामध्ये राहिलेली आहे, मी मोठी सून आहे ना या घरची. तेव्हा ती धूप फिरवायला आली होती. खरं तर तिच्या हातामध्ये धूपची वाटीसुद्धा होती आणि तिने रूममध्ये धूप फिरवलासुद्धा होता. तेव्हा नागराज म्हणतो, ठीक आहे गं, तशीही तिला त्या सुभेदारांची घरची कामं करायला आवडतात. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, नक्की ना? मला तर खूप जास्त भीती वाटते. तिला आपल्यावरती संशय तर आला नसेल ना, जास्त करून माझ्यावरती? म्हणजे इथे मी त्या महिपतच्या धमकीला घाबरून त्या साक्षीला वाचवण्याच्या नादात मी स्वतःला तर अडकवत नाही आहे ना. म्हणजे त्याची मुलगी निर्दोष सिद्ध होईल आणि गुन्हेगार म्हणून मला अटक करून घेऊन जातील, हे कळतंय का तुम्हाला? म्हणजे ती गुन्हेगार साक्षी, तिनेच विलासचा खून केला आहे, पण तरीसुद्धा तिला वाचवण्यासाठी
आपण सगळेजण किती धडपड करतोय माहिती आहे ना. तो अर्जुन आणि सायली दोघेजण किती हुशार आहेत. ते सुद्धा दोघेजण वारंवार बाहेर जात असतात. मधुभाऊंना वाचवण्यासाठी ते दोघेजण खूपच जास्त प्रयत्न करत आहेत. मला तर असं वाटतंय की अर्जुन आहे ना, मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करेल आणि ती साक्षीने खरोखर विलाचा खून केलाय हे आता तो कोर्टामध्ये सिद्ध करेल. त्याला नक्कीच काहीतरी पुरावे मिळाले असतील. पण ही सायली माझ्या रूममध्ये का आली असेल? नाहीतर ह्या साक्षीला वाचवण्याच्या नादात मी तर अडकणार नाही ना. तेव्हा इकडे आता नागराज म्हणत असतो, नाही ग, असं काही होणार नाही आहे. तेव्हा ती दामिनी देशमुख आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते, हो, दामिनी देशमुख तर आहे, पण जर अर्जुन नेहमीप्रमाणे तिलासुद्धा भारी पडला तर? तिला जर इथे साक्षीच्या विरोधामध्ये काहीही पुरावे नाही मिळाले की ती निर्दोष सिद्ध नाही करू शकली, तर मग आपण काय करायचं? तो महिपत तर मला गोळी मारायला टपलेलाच आहे. नाहीतर तो सगळ्या सुभेदारांना आणि किल्लेदारांना येऊन सांगेल की मी खरी तन्वी नाही आहे. मग मी काय करू? तेव्हा इकडे नागराज म्हणतो, अगं तू हे सगळं कशाला बोलतेस? असं काहीही होणार नाही आहे. आपण त्या दामिनी देशमुखवरती एकदा विश्वास तर ठेवून बघूया ना. कोर्टामध्ये मला तर वाटतंय ती खूप मोठा धमाका करणार आहे. कारण तिने ही केसच घेतली अर्जुनला हरवण्यासाठी. ती काय म्हणाली माहिती आहे का? ही केस तिने साक्षी शिखरेसाठी नाही तर अर्जुन सुभेदारसाठी घेतले. कारण पहिला इथे आता तिला हरवणारा वकील, तिच्या तोला मुलाचा वकील किंवा तिला टफ देणारा वकील खूप वर्षानंतर तिच्या समोर आलेला आहे आणि म्हणूनच तिने ही केस घेतली. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता नागराज प्रियाला म्हणत असतो की तू घाबरू नकोस, असं काही होणार नाही आहे. पण इथे आता प्रिया मूर्खपणा करते आणि सगळं काही बोलून बसते आणि ते सगळं आता त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली अर्जुनला सांगते की अर्जुन सर, आता आपल्यासुद्धा हाती खूप मोठे पुरावे लागणार आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, का, असं काय केलं आहे तुम्ही? तेव्हा सायली म्हणते की इथे प्रिया सातत्याने आपल्या रूममध्ये येत असते. पुरावे आपण काय गोळा केले ते चोरण्यासाठी, आपण काय बोलतोय ते ऐकण्यासाठी. मग आता तिच्याच प्लॅनमध्ये मी तिला अडकवलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काय केलं तुम्ही? तेव्हा इथे तुम्ही काही गडबड तर केली नाहीत ना? सायली म्हणते, अर्जुन सर, असं काय करताय? तुम्हाला माहिती आहे का, मी प्रियाच्या रूममध्ये मोबाईलमध्ये व्हिडिओ सुरू करून ठेवला आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. ती जे जे काही बोलेल, तिचं काय प्लॅनिंग चाललं आहे महिपतबरोबर, कशा पद्धतीने ती मदत करते, साक्षीला वाचवण्यासाठी अजून ते लोक काय प्लॅन करत आहेत, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्यालासुद्धा कळतील ना. मग आपल्याला आपल्या केसमध्ये याचा फायदा करून घेता येईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही आता वकिलाची बायको शोभताय, पण याच्यात काही घोळतर होणार नाही ना? कारण तुम्हाला माहिती आहे ती प्रिया बारीक सारीक गोष्टींचा कसा बाऊ करते हे तर तुम्हाला माहितीच आहे. तिच्या रूममध्ये तुम्ही मोबाईल ठेवला आहे हे तिला कळलं तर संपूर्ण घर ती डोक्यावरती घेईल, तुम्हाला माहिती आहे ना, आणि सगळ्यांना तुमच्या विरोधात भडकवेल. तेव्हा इथे सायली म्हणते, असं काही होणार नाही आहे, मी सकाळी जाते आणि मोबाईल घेऊन येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिला काही कळता कामा नये. तेव्हा सायली म्हणते, ही सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि इथे सकाळ झाल्यानंतर इथे आता प्रिया जेव्हा बाहेर जाते तेव्हा सायली आता काहीतरी कारण काढून तिच्या रूममध्ये जाते. अर्जुनला म्हणते, तुम्ही थोडा वेळ फक्त इथे उभे राहा, ती प्रिया आल्यानंतर मला काहीतरी खाणाखुणा करून सांगा, काहीतरी इशारा द्या. तेव्हा इथे आता त्याची काही गरज पडत नाही. कारण प्रिया पूर्ण जिच्या रूमकडे गेलेली असते. तोपर्यंत सायली जाते आणि आता प्रियाच्या रूममधून तो मोबाईल काढून घेऊन येते. तेव्हा इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो इथे सायली जेव्हा तो व्हिडिओ आता ऑन करून बघते तेव्हा इथे प्रियाने नागराजला फोन केलेला असतो आणि त्याच्यामध्ये ती आता जे काही बोललेले असते ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये खूप गोष्टींचा खुलासा झालेला असतो. तर इकडे प्रिया म्हणालेली असते की या लोकांना कळणार तर नाही ना की मी खरी तन्वी नाही आहे आणि मी साक्षीला वाचवण्यासाठी अश्विनबरोबर लग्न केलं आहे आणि या घरामध्ये अर्जुन आणि सायली दोघेजण काय पुरावे गोळा करतायत हे सांगण्यासाठी मी या घरामध्ये आले. अश्विनबरोबर लग्न करून सुभेदारांचा पैसा बघून मी या घरामध्ये आलेले आहे. तर इकडे मला अश्विनशी काही देणं घेणं नाही आहे, मला फक्त सुभेदारांचं नाव आणि पैसा याच्याशी महत्त्व आहे. इथे साक्षी एकदा का सुटली की मी मात्र इथे आता राणीसारखी राहायला मोकळी. संपूर्ण घरावरती मी राज्य करेन, या घरावरती माझं वर्चस्व असेल. कारण इथे सायलीला तर कुणी सून म्हणून अजून स्वीकारलेलंच नाही आहे. सगळेजण माझे लाड करतात, माझ्या मागे पुढे करतात. तेव्हा इथे आता सगळ्यांना मी माझ्या तालावरती नाचवेन. फक्त जरा जरा गोड गोड बोलायचं आणि त्या सायलीला या घराची मोलकरीण करून ठेवेन. असं प्रिया जे काही बोललेले असते ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. तर इकडे प्रिया आता स्वतःच्या तोंडाने सगळं काही बोलून पूर्णपणे
असलेली असते. साक्षीला वाचवण्यासाठी ती तन्वी म्हणून या घरामध्ये आली आहे. त्याचबरोबर अश्विनबरोबर लग्न तिने फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केलं आहे. तेव्हा इकडे खरा खून तर साक्षीनेच केलेला आहे. पण इथे आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्जुन जे काही प्रयत्न करतोय, मला तर वाटतंय साक्षीला शिक्षा झाली तर हा महिपत मला गोळी मारेल, नाहीतर संपूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंबाला सांगेल की मी खरी तन्वी नाही आहे म्हणून हिलासुद्धा जेलमध्ये टाका. मग मी काय करायचं? तेव्हा इथे नागराज बरोबरचं सगळं बोलणं आता प्रियाचं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि खूप सारे पुरावे अर्जुनच्या हाती आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मला या मुलीवरती संशय आहे. ही खरी आपली तन्वी नाहीच आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आत्ताच आणायला हवा, कारण ती सगळ्यांच्या भावनांशी खेळते. ती खोटारडी मुलगी आहे. महिपत आणि साक्षीला मदत करता यावी म्हणून तिने अश्विनबरोबर लग्न केले आणि ती पैशासाठी या घरामध्ये आली. तेव्हा ह्या केसपासून वाचण्यासाठी तिने हा चांगला मार्ग निवडला आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या आता खाली जाऊया आणि सगळ्यांना सत्य सांगूया. तर इथे प्रेक्षकांनो अजून एक गोष्ट घडलेली असते. महिपत आणि दामिनीमध्ये दोघांमध्ये काही चांगलं बोलणं होत नसतं, कारण दामिनी त्याला म्हणते की तुम्ही एक काम करायचं, तुमची केस मी घेतली ना, या केसपासून तुम्ही लांब राहायचं. सारखं सारखं मला शिकवायला यायचं नाही. मी प्रत्येक केस ही माझ्या पद्धतीने लढत असते. त्याच्यामध्ये मला कुणीही इंटरफेअर केलेलं अजिबात चालत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मुलीची केस असली तरीसुद्धा या केसपासून लांब राहायचं आणि मला माझ्या पद्धतीने केस लढू द्यायची. तेव्हा इकडे आता महिपत म्हणत असतो की मॅडम, माझ्या मुलीची केस आहे म्हणून मी गप्प बसतोय, नाहीतर. तेव्हा दामिनी म्हणते, नाहीतर काय काय करणार तुम्ही? नाहीतर आत्ताच्या आत्ता ही केस मी सोडते. तेव्हा इकडे महिपत म्हणतो, नाही नाही, सॉरी, मला माफ करा, माझ्या मुलीची केस आहे म्हणून, नाहीतर मी काहीच बोललो नसतो, असं इकडे आता महिपत म्हणतो आणि बोलणं तिथेच अर्धवट ठेवतो. पण इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन खाली येतो, संपूर्ण सुभेदार कुटुंबाला एकत्रित बोलावतो आणि प्रियाचा व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवतो. त्याच्यामध्ये प्रिया जे जे काही बोललेले असते ते सगळं त्याच्यात रेकॉर्ड झालेलं असतं की कशा पद्धतीने तिला सगळ्यांबरोबर गोड गोड वागावं लागते. अश्विनबरोबर लग्न तिने फक्त तिच्या फायद्यासाठी केलं आहे. महिपत आणि साक्षीला सगळी माहिती मिळावी म्हणून ती अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवून आहे. तर इथे साक्षीला वाचवण्यासाठी ती कशा पद्धतीने खोटं बोलते हे सगळं आता ती जे जे बोललेली असते ते सगळं आता संपूर्ण कुटुंबाने ऐकलेलं असतं. त्यामुळे इथे कल्पना, पूर्णाजी, अश्विन यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, हे सगळं काय आहे? तू मला फसवतेस का? म्हणजे तू तुझ्या स्वार्थासाठी, तुझ्या फायद्यासाठी माझ्याबरोबर गोड बोलून माझ्याशी लग्न केलेस? तेव्हा इथे कल्पना म्हणते, तू तन्वीच नाही आहेस, एवढं मोठं खोटं बोललीस तू आमच्याशी. अगं मग तू आहेस तरी कोण? तेव्हा पूर्णाजी म्हणते, अगं आम्ही तर तुला तन्वी म्हणून डोक्यावरती बसवायला निघालो होतो, पण तू तर कुणीतरी मूर्ख मुलगी आहेस, ती आमची तन्वीसुद्धा नाही आहेस. तुझा खोटाडेपणा बरं झालं लवकर आमच्या समोर आला, नाहीतर आमच्या घराला पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवलं असतंस तू. तेव्हा इथे सायली म्हणते, बघितलंस ना प्रिया, तुझा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आला आहे. अगं खोटाड्याने खऱ्याचं नाटक कितीही केलं ना तरीसुद्धा एक ना एक दिवस त्याचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर येतोच. तेव्हा प्रिया म्हणते, खोटं आहे हे सगळं, मी असं काही केलेलंच नाही आहे, हे सगळं खोटं आहे. तेव्हा सायली म्हणते की तू आत्तापर्यंत माझ्या कुटुंबाला फसवत होतीस आणि ते मला सहन होत नव्हतं आणि म्हणूनच मला तुझ्या भाषेत तुला उत्तर देणं हे गरजेचं वाटलं. तेव्हा इकडे आता तू खरी तन्वी नाही आहेस हे सुद्धा सगळ्यांच्या समोर आले. तेव्हा अर्जुन इथे रविराज काकांना फोन करतो आणि त्याचबरोबर प्रतिमाला सुद्धा घरी बोलावून घेतो आणि तो व्हिडिओ त्या दोघांना सुद्धा दाखवतो. त्याच्यामध्ये प्रिया सगळं काही सत्य बोललेली असते. त्यामुळे इथे त्या लोकांना सुद्धा कळतं ही कुणीतरी खोटारडी मुलगी आहे, त्यांना फसवण्यासाठी त्यांच्या घरामध्ये ती घुसलेली आहे. तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणतो, ही मुलगी खोटं बोलून घरामध्ये घुसली आहे, त्याच्यामुळे हिला आता बाहेर ठेवायला नको. ही सुद्धा साक्षी इतकीच गुन्हेगार आहे. तर इथे साक्षी एक गुन्हेगार असून तिला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि मधुभाऊंना फसवण्यासाठी त्यांच्या विरोधात साक्ष देते. तेव्हा ही सुद्धा तेवढीच गुन्हेगार आहे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आणि हिला अरेस्ट करायला सांगतो. तेव्हा रविराज काका म्हणतात की अजिबात आता वेळ वाया घालवू नकोस अर्जुन, फोन कर. मला सुद्धा हिच्यावरती संशय आलाच होता की ही माझी मुलगी कशी काय असू शकते. तिला इथे वडील आणि आई अजिबात महत्त्वाचे वाटत नाही.
त्यानंतर इथे आता नागराजचा सुद्धा प्लॅन फसलेला असतो. प्रिया त्यांची मदत करता करता आता प्रियाच गोत्यामध्ये आलेली असते. अर्जुन इथे पोलिसांना फोन करून आता प्रियाला जेलमध्ये टाकतो, तिची रवानगी जेलमध्ये करतो आणि त्याचबरोबर इथे जे काही पुरावे गोळा केलेले असतात ते आता कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या मांडून कशा पद्धतीने इथे साक्षीने विलासचा खून केला आहे आणि तो खून इथे लपवण्यासाठी कशा पद्धतीने प्रियाने तिची मदत केलेली आहे हे कोर्टामध्ये मांडून दोघींना सुद्धा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी आता अर्जुन प्रयत्न करणार असतो. तर इथे प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये अर्जुन कशा पद्धतीने प्रिया आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार आहे हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा खोटारडेपणा समोर आणून दिल्यानंतर मधुभाऊंना व्यवस्थितरित्या निर्दोष सिद्ध करून मानाने घरी घेऊन येणार असतो.